ठाण्यातील मानपाडा परिसरातील अक्काबाई प्रल्हाद सोनावणे यांच्या खाजगी मालमत्तेवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या 50 वर्षापासून ते आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी राहत आहेत। मानपाडा परिसरातील जयभवानी नगर या ठिकाणी त्यांची जागा असून या ठिकाणी 11 फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आलेली होती। ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी महेश आयर आणि त्यानंतर शंकर पाटोळे यांनी ही कारवाई केलेली होती। या कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आलेली होती। या संदर्भात पीडित कुटुंबियांनी पोलीस त्याचबरोबर मुख्यमंत्री असू दे किंवा एसीपी असू दे यांना वारंवार पत्रव्यवहार करून जाब विचारणा देखील केलेला आहे, मात्र कोणत्याही प्रकारचं त्यांना उत्तर आलेलं नाही। एवढेच नव्हे तर कारवाईनंतर त्यांची खाजगी मालमत्ता ही अल्पेश जैन आणि अहमद पटेल यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। ही गुंड असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले मुकेश मोकाशी यांच्याकडे देखील त्यांनी वारंवार कारवाई केली असून स्थानिक लोकप्रतिनिधी मुकेश मोकाशी यांच्याकडे देखील त्यांनी वारंवार मदतीकरिता पत्रव्यवहार केले असले देखील मात्र कोणत्याही प्रकारची मदत त्यांना केलेली नाही आहे। एवढंच नव्हे तर पोलिसांनी देखील त्यांच्या अन्यायाबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने या पीडित कुटुंबियांनी अखेरीस आव्हाड यांच्या जनता दरबारामध्ये धाव घेतलेली आहे। आव्हाड यांनी संपूर्ण प्रकार या ठिकाणी समजून घेत लवकरात लवकर पालिका अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकारावरती उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे, अन्यथा स्वतः आपण त्या जागेवरती जाऊ असं देखील इशारा दिला आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या पीडित कुटुंबियांना अक्षरशः रस्त्यावरती राहावं लागलेलं आहे। आपल्या हक्काची जागा ताब्यात मिळावी अशी मागणी जी आहे त्या पीडित कुटुंबियांनी केलेली आहे। काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि आज तुम्ही इथे जनसंवादामध्ये आलेला होता? आमची घरं तोडली किती 16 एप्रिलला घरं तोडली। त्या संगतीनं महापालिका पण आली, आम्हाला कुठलंही नोटीस कायदेशीर दिलं नाही। महापालिकाने कारवाई केली, गुंड्यांच्या हातामध्ये आमची जागा दिली आणि पत्रे मारले पूर्ण जागेत। आम्हाला हाताला धरून पोलिसांना बाहेर काढले। सगळी पोलिस मॅनेज झालेले आहेत। शंकर पाटोळेनं पण पैसे खाल्लं, महेश आयरेनं पण पैसे खाल्लं, मुकेश मोकाशी पैसे सपोर्ट करतो आणि ते पाटील एक सपोर्ट करतोय, अल्पेश हे कल्पेश हे सगळे घुसावलेत तिथे त्या जागेवर। अहमद पठाण त्याची माणसं सगळी गुंडे लोक तिथे बसवलेत। 15 पोरं बायका घुसून आमचा पुरा कब्जा घेतला, आम्हाला रस्त्यावर काढलं, आमची भांडे कोंडे फेकली त्या लोकांना, आम्हाला धमक्या देतात, मसाला टाकून आम्हाला मारलं त्या लोकांनी। आमच्याकडे पूर्ण येडे आहेत त्यांच्या विरोध आणि आमच्याकडे सबूत आहेत आणि आमच्या जीवाला धोका त्या लोकांपासूनच आहे। आम्हाला आमची जागा पाहिजे, आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला काय पैशाची अपेक्षा नाही। सध्या तुम्ही सध्याला मी रोडवर राहते लहान लहान मुलं घेऊन, आता त्यांची शाळा चालू होईल, त्यांना मी कुठे घेऊन राहायची? पाऊस काळ पडायला लागला, गुंड लोकांनी रोज येतात ते गुंड लोक, मला म्हणते ते कागदपत्र दे नाही तर तुला खलास करू आम्ही। ते बिल्डिंग मध्ये पण मला शोधायला पळाली होती ती, माझा व्हिडिओ काढून आणला। मला हाण मार करतात, माग येतात, मी काय तिथं बसत नाही। 2 पुरींना पण आव्हान देतात, उचलून घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला। आव्हाड साहेबांनी काय आश्वासन दिलं? आव्हाड साहेबांनी सांगितलं सारी मिळून व्हिडिओ घ्या, कॅमेरा काढा, त्यांना जागा द्या। 2 दिवसात नाही जर झालं तर स्वतः मी जाऊन कब्जा देईन या बाईला।